राजकीय जो त्यांचा प्रवास होता तो तिथे घडला आणि तिथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली। शहराच्या 3 ते 4 महत्त्वाच्या भागामधून ते पुढे मार्गस्थ झाली आणि आता विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवार यांचा पार्थिव पोहोचलेला आहे। अर्थातच या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतोय कारण कार्यकर्त्यांची गर्दी लोटलेली आहे। सर्वसामान्य बारामतीकर जे आहेत ते या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचा लाडका हा दादा आहे अजित पवार, हे त्यांचे लोकनेते आहेत आणि त्यांना निरोप देण्यासाठी इथे गर्दी झाली। दरम्यान दुसरी महत्त्वाची दृश्य बारामती विमानतळाची, गृहमंत्री अमित शहा इथे पोहोचलेले आहेत। त्यांना रिसीव्ह करण्यासाठी इथे आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तसंच भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन हे सुद्धा पोहोचलेले आहेत। आताची थेट दृश्य आपण बघतोय, दोन दृश्य महत्त्वाची। एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका दरवाजातून बाहेर येत आहेत आणि आता विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने ते काही वेळातच निघतील आणि तिथे पोहोचतील। तर दुसरीकडे विद्या प्रतिष्ठान प्रांगणामध्ये अजित पवारांच्या पार्थिवाचं आगमन झालेलं आहे। तिथं रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केलेली आहे। आपल्या आवडत्या नेत्याला, आपल्या आदर्श नेत्याला अंतिम त्याचं दर्शन घेण्यासाठी हे सगळेजण तिथे जमा झालेले आहेत।